रामकृष्ण हरी. सध्या पितृपक्ष अर्थात श्राद्ध पक्ष हा चालू आहे आणि या श्राद्ध पक्षाच्या पितृपक्षाच्या संबंधित अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर पितरांना भोजन देत असताना मोहाच्या पानापासून तयार झालेल्या पत्रावळीवर त्यांना भोजन देण्याची आपल्याकडे प्रथा आहे, परंपरा आहे. मग पितरांना भोजन हे मोहाच्या पानाच्या पत्रावळीवरच का द्यावं, का वाढावं, याच्या मागे काही शास्त्र आहे का, तर त्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. मंडळींनो, आपले जे पितर लोक असतात त्यांच्या काही देवता आहेत आणि त्याच्यामध्ये 4 प्रमुख देवता आहेत. सोम आहे, आर्यमा आहे, यम आहे आणि चौथ्या देवतेचं नाव ते काही माझ्या स्मरणात आता येत नाही, आल्यानंतर सांगेल मी. तर अशा 4 प्रकारच्या देवता आहेत, परंतु याच्यामध्ये आर्यमा ही मुख्य पितर देवता आहे. आता हा आर्यमा कोण होता, तर महर्षी कश्यप आणि आदिती यांच्यापासून झालेल्या 12 पुत्रांच्या पैकी आर्यमन अर्थात आर्यमा हे एक पुत्र आहे आणि तो पितरांचा प्रमुख आहे. या आर्यमाच्या संतुष्टीसाठी मोहाच्या पानावर भोजन देण्याची प्रथा आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये जी 27 नक्षत्र आपल्या शास्त्रामध्ये मांडलेली आहेत आणि आकाशामध्ये जर आपण रात्रीच्या वेळेला पाहिलं तर 27 नक्षत्र आपल्याला दिसतात आणि याच्यापैकी उत्तरा फाल्गुनी या नक्षत्रामध्ये आर्यमा आणि इतर पितरांचा वास असतो आणि म्हणून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये साधारणपणे म्हणजे हस्त नक्षत्राच्या अगोदर जे नक्षत्र येतं ते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असतं, त्यामध्ये पितृपक्ष येतो आणि या पितृपक्षामध्ये जर आपण पितरांना भोजन दिलं किंवा पितरांना स्मरून अन्य ठिकाणी जर आपण अन्नदान केलं तर ते आपल्या पितरांना पावतं आणि ही आर्यमा नावाची जी देवता आहे ती संतुष्ट होते. आणि या पितरांच्या बद्दल बोलत असताना भगवंतांनी गीतेमध्ये जो 10वा अध्याय विभूती योग त्याच्यामध्ये आपल्या प्रमुख विभूती सांगितलेल्या आहेत आणि 29व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे अनंतश्चास्मी नागा नाम, या श्लोकामध्ये देवांनी पितृगणामध्ये मी कोण आहे ते सांगितलेलं आहे. देव म्हणतात पितृनाम आर्यमाश्चास्मी, अर्थात पितरामध्ये आर्यमा नावाचा जो पितर आहे तो मी आहे, तो माझी विभूती आहे असं भगवंत म्हणतात. आणि त्यावर भाष्य करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी असं भाष्य केलंय की आणि पितृगणा समजता माझी आर्यमा जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत असे. म्हणून मुख्य अशी असलेली आपली पितरदेवता, ज्या पितरदेवतेला आपल्या कुळाची माहिती असते, आपले पितर कोण आहेत, आपले पूर्वज कोण आहेत याची अचूक माहिती आर्यमा यांच्याजवळ असते आणि त्यांचे वंशज कोण आहेत, ते श्राद्ध कर्म करतात की नाही करतात याची अचूक माहिती ठेवण्याचं काम हे आर्यमा ही देवता करत असते. आणि म्हणून त्याच्या संतुष्टीसाठी पितरांना मोहाच्या पानापासून बनलेल्या पत्रावळीवर भोजन देण्याची परंपरा आहे. रामकृष्ण हरी.